नमस्कार मित्रांनो, आशा करतो तुम्ही आनंदित असाल। आपण याआधी एक व्हिडिओ बनवलेला आहे जो की मुख्यमंत्री वयश्री योजनेवरती। त्या योजनेचे थोडे आपण जी होती ते माहिती बघितलेली आहे ऑलरेडी। आता या योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा, त्याच्यासाठी कुठले कागदपत्र गरजेचे आहेत ते आपण सर्व या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहेत। जे व्यक्ती वयोगट 65 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना शासनाकडून जी आहे ती मदत दिली जाणार आहे। त्यांचे जे थोडे साहित्य ते खरेदी करण्यासाठी हे बघा, योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयश्री योजना आणि योजनेचे जे ध्येय आणि उद्दिष्ट त्यांनी दिलेले की राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयानुसार येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांना साहित्य करण्यासाठी शासनातर्फे 3000 रुपयाची जी आहे ती मदत केली जाणार आहे। या योजनेचे स्वरूप त्यांनी दिलेले इथे। सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थी त्यांच्या शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार जे अमाऊंट आहे उपकरणं खरेदी करण्यासाठी ते त्यांनी उपकरणं दिलेले, जसं की चष्मा आला, श्रवण यंत्र झालं, ट्रायपॅड, स्टीव व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, निप ब्रेस, लबर बेल्ट आणि सायकल कॉलर इत्यादी ज्या वस्तू आहेत त्या खरेदी करण्यासाठी ते शासन 3000 रुपये जे आहे DBT मार्फत ऑनलाईन लाभार्थ्याच्या खात्यात देणार आहेत। या योजनेची जी अंमलबजावणी आहे ते ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्य व विशेष आर्थिक सहाय्य अनुदान थेट लाभ जे आहे ते DBT प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे। आता या योजनेसाठी आपण फॉर्म कसा भरायचा ह्याच्यासाठी आपण माहिती घेऊया। त्यासाठी कुठले कागदपत्र हे बघा, त्यांनी योजनेचे जे कागदपत्र आहे ते दिलेले, आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत म्हणजे एक बँकेचं पासबुक, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयं घोषणापत्र आणि शासनाचे ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्र जे गरजेचे असतील ते। चला तर आपण बघूया की या योजनेसाठी जो फॉर्म आहे तो कसा भरायचा। हे बघा, हा मित्रांनो त्याचा एक फॉर्म आहे, मुख्यमंत्री वयश्री योजना लाभ मिळण्यासाठी करावयाचा अर्जाचा नमुना त्यांनी दिलेला आहे। ते हा जो अर्ज आहे कुठे सबमिट करायचा काय हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। जो अर्जाचा म्हणजे अर्जदाराचं संपूर्ण नाव येईल इथे, अर्जदाराचा व्यवहाराचा पत्ता, जो आधार कार्डवरती पत्ता आहे तोच तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे, मोबाईल नंबर, जन्मदिनांक, आधार क्रमांक, त्याच्यानंतर स्त्री पुरुष, अर्जदाराचे म्हणजे जे कॅटेगरी असेल ती इथे मेन्शन करायचे, अर्जदाराचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते इथे मेन्शन करायचं आहे। नंतर खाली आल्यावरती तुम्हाला शिधापत्रिका म्हणजे तुमच्याकडे BPL कार्ड आहे का, रेशन कार्ड, अर्जदार बँकेचे नाव, बँकेचे अर्जदाराच्या बँकेचे नाव, बँकेचा संपूर्ण पत्ता, कुठल्या शाखेमध्ये आहे ते, खाते क्रमांक, अकाउंट नंबर आणि IFSCI कोड। त्याच्यानंतर तुम्ही थोडं खाली आलं की अर्जासोबत जोडायचे कागदपत्र त्यांनी दिलेले, तुम्हाला या अर्जासोबत आधार कार्ड किंवा मतदान कार्ड जोडायचं आहे, पासबुकचा फ्रंट पेज जिथे तुमचा फोटो लावून स्टॅम्प झालेला असेल तो एक कॉपी तुम्हाला इथे अटॅच करायची, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, उत्पन्नाचा दाखला आणि या योजनेचा लाभ मागील 3 वर्षात घेतलेला नसल्याचे स्वयंघोषण प्रमाण जे पत्र असेल ते तुम्हाला प्रतिज्ञापत्र इथे द्यावं लागणार आहे, रेशन कार्डची झेरॉक्स, वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र। त्याच्यानंतर तसंच तुम्ही थोडं खाली आले की हे बघा, जिल्हा प्राधिकरण यांचे प्रमाणपत्र, BPL रेशन कार्ड वगैरे किंवा दुसऱ्या कुठल्या योजनेचा तुम्ही लाभ घेतायत का, तर याचा तुम्हाला पुरावा जोडावा लागणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही खाली आल्यावरती तुम्हाला इथे तुमची सही करायची, इथे सही आणि अर्जदाराचं जे नाव असेल ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं। आणि हा अर्ज जो आहे ते हे स्वयं घोषणापत्र जे आहे ते तुम्हाला इथे हमीपत्र जे आपण म्हणतो ते इथे तुम्हाला भरावं लागणार आहे। जे काही श्रीमती स्वतःचं नाव, इथे वय, वर्ष, त्याच्यानंतर तुमचं वय किती, राहणार कुठले आहेत, त्याच्यानंतर तालुका, जिल्हा आणि सत्यप्रतिज्ञेवर कथन करतो किंवा करते की मी मजकूर गावाचा, शहराचा कायमचा रहिवासी असून मी मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी जे काही उपकरण तुम्हाला घ्यायचं आहे त्या उपकरणाचं नाव तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे। या उपकरण खरेदी करण्यासाठी अर्ज करीत आहे, मी मागील 3 वर्षात
स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून हे उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नाही. असं तुम्हाला स्वयंघोषणाचे पत्र आहे ते तुम्हाला इथे हे करावं लागणार आहे. आणि इथे तुमचं दिनांक, ठिकाण, प्लेस जे असेल ते, आणि इथे तुमची सिग्नेचर येणार आहे. हे बघा, अशा प्रकारे हा फॉर्म आहे. आणि त्याच्यानंतर मग स्वयंघोषणापत्र जे आहे ते दुसरं तुम्हाला इथे मेन्शन भरावं लागणार आहे. श्रीमती, श्री, स्वतःचं नाव, वय, वर्ष, काय व्यवसाय असेल तो, राहणार, तालुका, जिल्हा, सत्यप्रतिज्ञेवर कथन करतो किंवा करते की मी मोजे मजकूर गावचा कायमचा रहिवासी असून माझे नावे मोजे जे शेती तुमची असेल इथे तुम्हाला मेन्शन करायची आहे. बाबी पासूनचे सण म्हणजे ज्या वर्षाचे वार्षिक उत्पन्न म्हणजे मागील वर्षाचे जे वार्षिक उत्पन्न असेल ते तुम्हाला इथे मेन्शन करायचे आणि इथे अक्षरीमध्ये लिहायचे. हा संपूर्ण जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. इथे परत तुम्हाला दिनांक, ठिकाण आणि सिग्नेचर करून सण हा जो फॉर्म आहे तो हा फॉर्म तुमच्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. जे डॉक्युमेंट्स तुम्हाला दिलेले आहेत ते डॉक्युमेंट्स संपूर्ण तुम्हाला इथे अटॅच करायचे आहेत आणि या फॉर्मसोबत अटॅच करून तुम्हाला समाज कल्याण ऑफिसला जाऊन तिथे चौकशी करून तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. मित्रांनो, हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद मित्रांनो.